एक कुख्यात दहशतवादी संघटनेची माजी सदस्य आणि युरोपमधील मोस्ट वॉन्टेडपैकी एकीला 30 पेक्षा अधिक वर्षांनंतर पकडण्यात आले आहे। नोव्हेंबरमध्ये जनतेकडून मिळालेल्या माहितीनुसार जर्मन अधिकाऱ्यांनी 65 वर्षीय डॅनियला क्लेटेला सोमवारी दुपारी बर्लिनच्या इमारतीतून अटक केली। लोअर सॅक्सोनी राज्याचे पोलीस अधिकारी फ्रीडो डी व्रीज यांनी बोटांच्या ठशांच्या माध्यमातून तिची ओळख पटवली होती, पण तिच्याकडे कोणतेही हत्यार नव्हते। मात्र अपार्टमेंटमध्ये हँडगनमध्ये वापरले जाणारे 2 मॅगझिन आणि गोळा बारूद सापडला। केलेट त्या 3 एक्स रेड आर्मीची सदस्य होती, ज्यांचा शोध पोलीस अनेक वर्षांपासून करत होते। द मिररच्या रिपोर्टनुसार अर्न्स्ट वोल्करस्टॉप आणि बर्कहार्ड गार्वेग सोबत 1999 आणि 2016 दरम्यान उत्तर जर्मनीमध्ये 12 डाकूंसोबत हत्येच्या प्रयत्नात सहभागी होती। अधिकाऱ्यांचे मत होते की दरोड्यांचा उद्देश एखाद्या राजकीय अजेंड्याशिवाय त्यांच्या अंडरग्राउंड जीवनासाठी पैसे जमा करणं होता। केलेटला उत्तर भागातील शहर वर्डेनला नेण्यात आलं होतं। अधिकारी म्हणाले, आम्ही अनेक वर्षांपासून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की असं कोणी इतकी वर्ष अंडरग्राउंड राहू शकतं। आम्ही हा प्रश्न केलेटला नक्कीच विचारणार। केलेटने तिच्या आरोपांबाबत काहीच मत व्यक्त केलं नाही, पण तिने आरोप नाकारले सुद्धा नाहीत। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।